नमस्कार. कधी विचार केलाय? आजच्या जगात जिथे प्रत्येकजण फक्त बोलतोय, स्वतःबद्दल सांगतोय, तिथे शांतपणे ऐकण्याची कला ही एक सुपर पॉवर, एक महाशक्ती बनली आहे. आज आपण याच सुपर पॉवरबद्दल बोलणार आहोत की ती इतकी खास का आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ती आपल्यात कशी आणायची. आणि या सगळ्याच्या मुळाशी एक खूप मोठं पण कटू सत्य आहे. आपण अशा समाजात राहतोय जिथे सगळेच बोलतायत, पण खरंच ऐकणारं कोणी आहे का? यालाच मॉडर्न बहिऱ्यांची बोलणी असं म्हणतात. म्हणजे काय, तर आपण एकमेकांशी संवाद नाही साधत, आपण फक्त एकमेकांच्या बाजूने बोलून निघून जातो. किती विचित्र गोष्ट आहे नाही का? हा आपल्या काळातला सगळ्यात मोठा विरोधाभास आहे. एका बाजूला टेक्नॉलॉजीमुळे आपण सेकंदात कोणाशीही कनेक्ट होऊ शकतो. पण मग दुसरीकडे बघा, तर सामाजिक एकाकीपणाची म्हणजे सोशल आयसोलेशनची एक मोठी साथच पसरली आहे. म्हणजे आपण इतके कनेक्टेड असूनही आतून मात्र तुटलेले आहोत. बरं, मग असं होतं का? आपण ऐकण्यात नेमके कुठे कमी पडतो? चला, याचं निदान करूया. ह्याची 3 मुख्य कारणं आहेत. पहिलं आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे गृहीतकं किंवा अझम्पशन्स. म्हणजे काय, तर आपल्या मनात ना लोकांबद्दल आधीच काहीतरी ठरलेलं असतं, एक स्क्रिप्ट तयार असते. आणि हेच गृहीतक आपल्या कानात मानसिक इयरप्लगसारखं काम करतं. मग समोरचा काय बोलायला लागला की आपण त्याचं ऐकत नाही, तर ते काय बोलणार आहेत याचा अंदाज लावतो. गंमत म्हणजे हे सगळ्यात जास्त आपल्या जवळच्या माणसांसोबत होतं. आपण त्यांचं ऐकणंच बंद करून टाकतो. दुसरं कारण आहे विचलित होणं म्हणजे डिस्ट्रॅक्शन. आणि यामागे ना एक भारी सायन्स आहे. आपलं डोकं, आपला मेंदू एका मिनिटात जवळजवळ 400 शब्द प्रोसेस करू शकतो. पण समोरचा बोलतो किती वेगाने? फार तर 125 शब्द प्रति मिनिट. आता हा जो गॅप आहे ना, ह्याच गॅपमध्ये आपलं मन इकडे तिकडे भटकायला लागतं. विचार करा, आपल्याकडे एक सुपरफास्ट गाडी आहे, पण आपल्याला ती स्लो ट्रॅफिकमध्ये चालवावी लागते. काय होईल? कंटाळा येईल, बरोबर? तसंच काहीसं आपल्या मेंदूचं होतं. आणि तिसरं कारण, हे तर आपण सगळेच करतो, ते म्हणजे स्वतःवर लक्ष केंद्रित करणं. याला म्हणतात शिफ्ट रिस्पॉन्स. म्हणजे बघा, कोणीतरी आपल्याला काहीतरी सांगायला येतं आणि आपण काय करतो? लगेच ती गोष्ट फिरवून स्वतःवर आणतो. त्याऐवजी खरं तर सपोर्ट रिस्पॉन्स द्यायला हवा, म्हणजे बोलणाऱ्या व्यक्तीवरच फोकस ठेवायला हवा. पण नाही, आपल्याला आपली गोष्ट सांगायची इतकी घाई असते की आपण समोरच्याची गोष्ट मध्येच तोडून टाकतो. ओके, तर ह्या झाल्या समस्या. पण आतापर्यंत फक्त प्रॉब्लेम्सबद्दल बोललो. आता वळूया एका महत्त्वाच्या टप्प्याकडे. नाण्याची दुसरी बाजू बघूया. आणि ती बाजू आहे ऐकणं ही एक सुपर पॉवर, एक महाशक्ती कशी आहे हे समजून घेण्याची. जरा विचार करा, जर ऐकणं हे फक्त एक काम, एक जबाबदारी न राहता एक सुपर पॉवर बनलं तर काय होईल? हा विचारच किती कमाल आहे नाही का? आणि हो, यामागे फक्त भावना नाहीत, तर विज्ञान आहे. याला म्हणतात ब्रेन सिंकिंग. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. जेव्हा आपण एखाद्याची गोष्ट अगदी मनापासून लक्ष देऊन ऐकतो, तेव्हा आपल्या मेंदूच्या लहरी म्हणजे ब्रेन वेव्हज अक्षरशः बोलणाऱ्या व्यक्तीच्या ब्रेन वेव्हशी जुळायला लागतात, सिंक होतात. हे समजून घ्यायला एक सोपं उदाहरण घेऊया. समजा एका खोलीत 2 गिटार ठेवले आहेत आणि त्यातल्या एका गिटारची तार छेडली तर काय होतं? दुसऱ्या गिटारच्या ताराही आपोआप व्हायब्रेट व्हायला लागतात. खरं ऐकणं म्हणजे अगदी हेच आहे. आपल्या ब्रेनवेव्हज अशाच जुळतात, जणू काही एकाच्या मेंदूतली विचार दुसऱ्याच्या मेंदूत प्रतिध्वनित होत आहेत. तर मग ही सुपर पॉवर मिळवायची कशी? त्यासाठी काही साधनं लागतील, बरोबर? चला तर मग एक चांगला श्रोता बनण्यासाठी 3 महत्त्वाच्या सवयींचं एक टूल किट बघूया. या टूल किटमध्ये 3 साध्या पण अत्यंत प्रभावी सवयी आहेत. 1. उत्सुकता दाखवा. 2. बोलणं स्वतःकडे वळू नका, समोरच्याला सपोर्ट करा. आणि 3. हो आणि ही मानसिकता ठेवा. पहिली सवय उत्सुकता. म्हणजे काय? तर टूर गाईडसारखं वागू नका, ज्याला सगळं आधीच माहीत असतं. त्याऐवजी एक एक्सप्लोरर, एक शोधक बना, ज्याला खरंच काहीतरी नवीन जाणून घ्यायचे. काय झालं मग? कसं वाटलं तेव्हा? असे प्रश्न विचारा. समोरच्या व्यक्तीबद्दल काहीतरी नवीन शोधून काढा. आता दुसरी सवय शिफ्ट विरुद्ध सपोर्ट. यातला फरक ना या उदाहरणावरून लगेच कळेल. समजा कोणीतरी म्हणालं, अरे यार, आज खूप थकलोय. आता शिफ्ट रिस्पॉन्स काय असेल? मला काय सांगतोस, माझी तर फक्त 4 तासांची झोप झालीय. बघा, लगेच विषय स्वतःवर आला. पण सपोर्ट रिस्पॉन्स कसा असेल? अरे रे, खरंच? काय झालं? दिवस खूपच धावपळीचा होता का? पाहिलात फरक? किती मोठा फरक आहे यात. आणि तिसरी सवय,
ही तर इम्प्रोव्ह कॉमेडीमधून आलेली एक जबरदस्त टेक्निक आहे. हो आणि ही मानसिकता. म्हणजे काय, तर समोरच्याने जे काही म्हटलंय त्याला आधी स्वीकारा, हो बरोबर आहे, आणि मग त्यावर आपली काहीतरी भर घाला. आणि मला असं वाटतं की यामुळे होतं काय, की संभाषण तिथेच थांबत नाही, ते पुढे जात राहतं, अधिक इंटरेस्टिंग बनतं. बरं, तर आता हे सगळं ऐकून झालं, पण खरी मजा आहे ती हे प्रत्यक्षात आणण्यात. तर मग आपलं पहिलं पाऊल काय असेल? एक छोटंसं चॅलेंज आहे. पुढच्या वेळी जेव्हा कोणाशी बोलाल तेव्हा फक्त एक काम करा. आपला फोन बाजूला ठेवा. पूर्णपणे बाजूला. खरं सांगतो, एक चांगला श्रोता बनण्याचा हाच पाया आहे. सुरुवात इथूनच होते. तर मग आज कोणाला निवडणार? आज कोणाचं बोलणं आपण खरंच मनापासून ऐकणार आहोत? हा प्रश्न स्वतःला नक्की विचारा.